ओम नमः शिवाय. आजी, आता श्रावण महिना सुरू झालाय ना. हा महिना तर खूप पवित्र समजला जातो, पण असं का ग? हो बाळा, श्रावण महिन्याला आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये विशेष स्थान आहे. हा महिना महादेवाच्या सेवेला अर्पण केलेला आहे. चल यामागची गोष्ट ऐकूयात. हजारो लाखो वर्षांपूर्वी एका चुकीमुळे दुर्वास ऋषींनी इंद्र आणि सगळ्या देवतांना श्राप दिला की ते सर्वजण शक्तिहीन होतील. ते भौतिक सुखाला वंचित राहतील, म्हणजेच त्यांना कोणतेही ऐश्वर्य सुख मिळणार नाही. देवतांना मिळालेल्या श्रापाचा फायदा असुरांनी म्हणजेच राक्षसांनी घेतला. त्यांनी स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही लोकांवर आपले श्रेष्ठत्व स्थापन केले. या श्रापातून मुक्त होण्यासाठी सगळे देवता श्री विष्णूंकडे मदत मागायला गेले. विष्णूंनी त्यांना समुद्र मंथन करून क्षीरसागराच्या खालून अमृत काढण्यास सांगितले. परंतु सगळे देवता हे कठीण कार्य करण्यास असमर्थ होते. त्यामुळे त्यांनी असुरांची मदत घेतली. असुरही अमृताच्या लालसेने मदत करण्यास तयार झाले. देवता आणि असुरांमध्ये एकमत झाले की समुद्रातून निघणारे रत्न आपापसात एकसमान वाटून घ्यायचे. समुद्र मंथन करणे म्हणजेच थोडक्यात समुद्राला घुसळणे. मग रवी म्हणून मंदिराचल पर्वत म्हणजेच मंदार पर्वताला निवडण्यात आले आणि नागांचे देव स्वतः वासुकींनी दोरीचे काम केले. तर मग सागराच्या बरोबर मध्ये पर्वताला ठेवून वासुकींच्या डोक्याच्या बाजूने असुरांनी तर शेपटीकडच्या बाजूंनी देवतांनी खेचण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान मंदार पर्वत तळाला जाऊ लागला. मग श्री विष्णूंनी कूर्मावतार म्हणजेच कासवाचे रूप धारण करून पर्वताचा पूर्ण भार आपल्या पाठीवर घेतला. काही वेळाने पर्वतातून हलाहल नावाचे विष बाहेर आले. त्या विषामुळे पूर्ण पृथ्वीचा विनाश झाला असता. त्यामुळे महादेवांनी संपूर्ण विष ग्रहण केले आणि आपल्या कंठामध्ये साठवून ठेवले. त्या विषाचे काही थेंब पृथ्वीवर पडले. ते सर्प, विंचू आणि विषारी वनस्पतींनी घेतले. महादेवांचा गळा निळा पडला. त्यामुळेच महादेवांना नीळकंठ असेही म्हटले जाते. विषामुळे महादेवांचे शरीर उष्ण व्हायला लागले. सगळ्या देवतांनी मिळून महादेवांवर पाण्याचा अभिषेक केला. त्यामुळे आजही आपण महादेवांवर पाण्याचा अभिषेक करतो. ही सर्व घटना श्रावण महिन्यात घडली. महादेवांनी विष ग्रहण करून पृथ्वीचे, देवतांचे, सर्वांचेच प्राण वाचवले होते. तेव्हापासून महादेवांच्या साधनेसाठी पूर्ण 1 महिना देण्यात आला. श्रावण महिन्याला आध्यात्मिक महत्त्व तर आहेच, तसेच शास्त्रीय महत्त्व देखील आहे. या महिन्यात पाऊस खूप पडतो. त्यामुळे सगळीकडे जंतूंचा प्रसार, वावर अधिक होतो. आपली पचनशक्ती सुद्धा कमी झालेली असते. त्यामुळेच बाहेरचं जड अन्नपदार्थ टाळला जातो. साधनेला, मन शांत करण्याला निसर्गानेच दिलेली ही संधी असते. त्यामुळे या महिन्यामध्ये उपवास, व्रतवैकल्य, नामस्मरण यांना जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. चल आपण सुद्धा नामस्मरण करूयात. ओम नमः शिवाय.